अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शिवतारे साहेब यांनी जी मागणी केलेली आहे ती खरं जर आपण पुण्याची भौगोलिक परिस्थिती जर बघितली आणि तिथली सध्याची परिस्थिती बघितली तर एक दृष्टीने आवश्यक पण आहे. कारण की आपण हिंजेवाडीला जेव्हा आय.टी. पार्क हब म्हणून बघतो आणि तिथे घेऊन टाकू तिथलं जे आपलं भूखंड आहे आणि तिथलं जो ट्रॅफिकची व्यवस्था आहे ते बघता आपल्याला पुरंदर येथे त्यांचा जो आय.टी. पार्कची मागणी आहे मला असं वाटते ती रास्त आहे. आणि 3/4/2025 रोजी झालेली सन्मान्य उद्योगमंत्री कॅबिनेट मंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. तिथे याचे आदेश दिले होते की पुढचं आपण याची ती कारवाई करावा म्हणून. नंतर आर.ओ. कडून आपल्याला प्रपोजल 15/10/2025 रोजी प्राप्त झाला हा विभागाला. आणि त्याच्यानंतर 27/2/2026 रोजी MIDC आणि उद्योग विभागाने महसूल विभागाला जी 572 हेक्टर जमीन जी आपण लोकेट केलेली आहे ही शासनाची रेव्हेन्यूची जमीन आहे. तर ही महसूल जमीन आपल्याला जर घेता आली तर हे सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की महसुलीची जर जागा असेल तर आपल्याला त्याला शुल्क आपल्याला तेवढे पैसे वाचतील आपले. तर आपण 27/2/2026 रोजी महसूल विभागाला ही मागणी केलेली आहे. आता याला प्रक्रिया अशी आहे साहेब की ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी महसूल विभागाने हे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणायला गरजेचं आहे. कॅबिनेटमधून जर आणलं तर याच्यात उद्योग विभाग आणि MIDCचं कार्य पूर्ण इथे झालेलं आहे. आम्हाला जर महसूल मंत्र्यांनी किंवा महसूल विभागाला आम्ही पाठपुरावा करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो त्यांनी जर हा मुद्दा या पुढच्या महिन्यात जर एखादा कॅबिनेटमध्ये घेतलं तर आम्ही पुढच्या दिवशीच त्याच्या नेक्स्ट डेज आम्ही ही तिथे घोषणा करू.